नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेणार आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे एसीसी सीजीएल तर्फे वॅकन्सी निघालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सीजीएलची भरती निघालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये एसीसी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा असते मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन. ओके, ज्याला आपण एसीसी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2025 असंही म्हणतो. ओके, त्याच्यासाठी मल्टिपल पोस्ट असतं मित्रांनो आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल पोस्टसाठी इथं 14,582 पदांसाठी तो वॅकन्सी निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके, बंपर भरती असणार आहे, चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. याच्यामध्ये क्रायटेरियाबद्दल, पोस्टिंगबद्दल. ओके, संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायची. ओके, आणि तुम्हाला अप्लाय करता येत नसेल, ज्याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुमचा फॉर्म भरून देईन. तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे एसीसी तर्फे असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2025 साठी. याच्यासाठी आपल्याला डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेला आहे 9 जून 2025 पासून 4 जुलै 2025 पर्यंत लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचा. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन फीस भरण्यासाठी 5 जुलै 2025 पर्यंत आपण भरू शकतो. ओके, आणि आपल्याला करेक्शन वगैरे करायचं असेल तर 9 जुलै 2025 पासून 11 जुलै 2025 पर्यंत करू शकतो. आपली एक्झामिनेशन जी असणार टायर 1 ची 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत असणार 2025 साठी. आणि टायर 2 ची एक्झामिनेशन डिसेंबर 2025 ला असणार आहे. आणि तुम्हाला काही याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील, काही विचारायचं असेल, तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. ओके, त्याचा नंबर वगैरे दिलेला आहे त्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप बी ची पोस्टिंग असणार आहे, ग्रुप सी ची पोस्टिंग असणार आहे आपल्यासाठी. चांगली अपॉर्च्युनिटी असणार ग्रुप बी मध्ये, ग्रुप सी मध्ये. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेवल 7 सॅलरी असणार आहे 44,900 पासून 1,42,000 शेवट सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे, डिपार्टमेंट दिलेला आहे, कोणत्या डिपार्टमेंटला काम असणार आहे, आपल्याला ग्रुप कोणता असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी वॅकन्सी असले असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इथं 7 पदे असणार आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसरचे असणार आहे. याच्यामध्ये फक्त ऑर्गनायझेशन वेगळे वेगळे असणार. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप बी ची भरती असणार आहे सगळ्या या असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या. याच्यामध्ये सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिससाठी, इंटेलिजन्स ब्युरोसाठी, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, त्यानंतर एएफ HQ साठी असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी, अदर मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट आणि ऑर्गनायझेशनसाठी. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी ग्रुप बी ची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 20 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त इंटेलिजन्स ब्युरोसाठी 18 ते 30, आणि याच्यामध्ये आपल्याला मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्ससाठी 18 ते 30 आणि ऑदरसाठी 18 ते 30 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स मध्ये वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ग्रुप सी ची वॅकन्सी 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्झिटसाठी, त्यानंतर इन्स्पेक्टर प्रायव्हेट ऑफिसरसाठी आणि एक्सप्लेनरसाठी, याच्यासाठी ग्रुप बी ची भरती असणार आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्यानंतर मित्रांनो असिस्टंट इन्फॉर्मेट ऑफिसरसाठी डायरेक्ट ऑफ इन्फॉर्मेट डिपार्टमेंटसाठी वॅकन्सी आहे. ग्रुप बी साठी भरती 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशनसाठी, याच्यासाठी आपल्याला ग्रुप बी ची भरती असणार आहे. 20 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. इन्स्पेक्टर जे पोस्ट असणार डिपार्टमेंट पोस्ट असणार आहे मिनिस्ट्री ऑफ याच्यासाठी ग्रुप बी साठी 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. इन्स्पेक्टरसाठी जी वॅकन्सी असणार आहे सेंट्रल ब्युरो अँड नॅरोकोटिक्स मिनिस्ट्री ऑफ साठी, याच्यासाठी पण आपण 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. सेक्शन 8 साठी आपण अप्लाय करू शकतो. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड साठी ग्रुप बी साठी 18 ते 30 वर्षापर्यंत. ओके, लेवल 6 असणारी सॅलरी आपल्याला 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्या असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. अदर मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट आणि ऑर्गनायझेशनसाठी ग्रुप बी ची भरती असणार 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार, याच्यामध्ये ग्रुप बी ची भरती, याच्यासाठी आपण 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. रिसर्च असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे. नॅशनल ह्युमन राईट्स अँड कम्युनिकेशनसाठी बी ग्रुप बी ची भरती 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. म्हणजे अप्लाय करू शकतो म्हणजे आपल्याला कोणतं एक पद तिथे भेटू शकतं आपल्या स्कोरनुसार. ओके, याच्यामध्ये सब इन्स्पेक्टरसाठी वॅकन्सी आहे. ग्रुप बी साठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्ससाठी 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. नेकोटिक्स कंट्रोल ब्युरो करता ऑफिसरसाठी, ज्युनियर सेक्रेटरी ऑफिसरसाठी, मिनिस्ट्रीसाठी प्रोग्रामरसाठी वॅकन्सी ग्रुप बी साठी 18 ते 32 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. सेक्रेटरी
इन्व्हेस्टर ग्रेडसाठी वॅकेन्सीज आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्ससाठी ग्रुप डी साठी 18 ते 30 वर्षापर्यंत, ऑफिस ऑफ सुपरिटेंडेंट ऑफिस ऑफ सुपरिटेंडेंटसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू ग्रुप डी साठी. ओके. लेवल 5 सॅलरी असणारे 29,200 पासून 92,300 याच्यासाठी. ऑडिटरसाठी 3 पोस्ट असणारे पहिले, आणि बाकीचे जे असणारे ऑडिटरसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, आणि अकाउंटंटसाठी असणारे आपल्याला 18 ते 27 वर्षापर्यंत. ओके. त्याच्यानंतर आता लेवल 4ची सॅलरी असणारे आपल्याला पोस्ट असिस्टंट सॅलरी जसाठी सेकंडरी ग्रुप सी साठी 18 ते 27 वर्षापर्यंत. त्यानंतर आपल्याला सिनियर सेक्रेटरीज आणि असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत. ग्रुप सी साठी सिनियर ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. सी ग्रुपची भरती असणार आहे. टॅक्स असिस्टंटसाठी पण ग्रुप सी साठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो आणि रेव्हेन्यू मिनिस्ट्री फायनान्ससाठी ग्रुप सी साठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. असे सारे पद असणार. याच्यामध्ये टोटल ऑफ पद 37 पदं असतात मित्रांनो. चांगल्या प्रकारे आपल्याला इथं ऑपॉर्च्युनिटी असते अप्लाय करण्यासाठी. ओके. तर वॅकेन्सी जी असते त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप सीची भरती, ग्रुप बीची भरती, ग्रुप सीची भरती, ग्रुप बीची भरती असते. याच्यामध्ये आपल्याला ऑल इंडिया सिटीजनशिप अप्लाय करू शकतो. ओके. एज लिमिट जी असणार आहे आपल्याला इथं तुम्ही सांगितलेलं आहे. जसं की इथं दिलेलं आहे एज लिमिट 1/8/2025 पर्यंत काउंट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 28 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 18 ते 27, 18 ते 20 ते 30 वर्षापर्यंत, 18 ते 30 वर्षापर्यंत, 18 ते 32 वर्षापर्यंत असे आपल्याला वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतो. SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट असणार आहे. याच्यात एज क्रायटेरियामध्ये ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट, पीडब्ल्यूडीसाठी 10 वर्षाची सूट असणार आहे. पीडब्ल्यूडी ओबीसीसाठी 13 वर्षाची सूट, पीडब्ल्यूडी SC/ST कॅन्डिडेटसाठी 15 वर्षाची सूट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते, आणि जे गव्हर्नमेंटमध्ये काम करताय त्यांच्यासाठी इथं असणारे ऑपॉर्च्युनिटीज. तर खाली जाऊया आपण आता. इम्पॉर्टंट बघूया. संपूर्ण माहिती वगैरे त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन. ओके. ते इम्पॉर्टंट असणार आहे. ज्युनियर सेक्रेटरी ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला इथं. 60% पाहिजे आपल्याला बॅचलर डिग्रीमध्ये. आपल्याला 12वी पास पाहिजे. आपण याच्यावर मॅट्रिफिकेशनमध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पाहिजे 60%मध्ये. ओके. बॅचलर डिग्री हम स्टॅटिक्सवाले डायरेक्ट अप्लाय करू शकता. सेकंड पोस्ट आपका असणार आहे स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 साठी बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला स्टॅटिक्समध्ये. ओके. 6 सेमिस्टरमध्ये. आणि ऑल पोस्ट जे असणार आहे ऑल ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतो बाकी साऱ्या पोस्टसाठी. ओके. अशा पद्धतीची वॅकेन्सी असते. आता मित्रांनो, हाऊ टू अप्लाय हे आपले इम्पॉर्टंट पॉईंट असणार. हाऊ टू अप्लाय ACC साठी आपल्याला OTR बनावं लागतं. वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागतं. OTR ज्यांच्याकडे असेल ते डायरेक्टली फॉर्म तिथं फिल करू शकता. ज्यांच्याकडे OTR नसेल, OTR कसा बनवला जातो त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला चॅनल तुम्ही बघू शकता मित्रांनो. OTR बनवून आपल्याला अपलोड करावं लागतं. कॅमेरा वगैरे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून फॉर्म भरावा लागतो. 100 रुपयाची चलन फीज असते फक्त, आणि SC/ST कॅन्डिडेट्सला 0 फीज असते. जी आपल्याला ऑनलाईन फीज पे करण्यासाठी 5/7/2025 पर्यंत अप्लाय करून 100 रुपये फीज असणार आहे. ऑनलाईन बँकिंग थ्रू करू शकतो. करेक्शनसाठी आपल्याला टाइम दिला जाणार आहे. काही चुकून तुमचं काही करेक्शन करायचं बाकी असेल, चुकून तुमचा काही मिस्टेक झाली असेल तर 9/7/2025 पासून 11/7/2025 पर्यंत आपण करू शकतो. त्यासाठी 200 रुपये आपल्याला असणार आहे फर्स्ट टाइम. सेकंड टाइम तर आपण डबल करेक्शन करायचं असेल 2 दिवसामध्ये तर आपल्याला 500 रुपये लागणार आहे. असं इथं दिलेलं आहे. ओके. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन. तर सेंटर्स ऑल इंडियासाठी सेंटर्स असतात. बेसिकली आपला सेंटर कोड दिलेला आहे. सेंटर कोड आपल्याला बघून घ्यायचं आपल्याला, आणि ऑल इंडियासाठी आपल्याला सेंटरसाठी तर अप्लाय करून घ्यायचं एसीसाठी. ओके. आता आपण खाली जाऊया. टायर 1 टायर 2 आपली एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन मार्क्स वगैरे सगळं असणार आहे. आपल्याला कधी पर क्वेश्चन चेक करायचं असलं ते एक्झामिनेशन, तर पर क्वेश्चनसाठी आपल्याला 100 रुपये इथं द्यावं लागतं मित्रांनो. ओके. चेकिंगसाठी. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन टायर 1ला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे 25 क्वेश्चन 50 मार्क, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क, कॉम्पिटिटिव्ह अप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिशचे 25 क्वेश्चन 50 मार्क. 1 घंटा टाइम असणार आहे. PWDसाठी 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार. 1 घंटा 20 मिनिटं. ओके. अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग असणार 0.50 ची आपल्या इंग्लिश हिंदी लँग्वेज आपण देऊ शकतो तो पेपर. ओके. टायर 2 मध्ये आता आपल्याला पेपर 1 असणार, त्याच्यामध्ये सेक्शन असणार आहे. सेक्शन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सेक्शन असणार आहे. सेक्शन 1 2 घंटे 15 मिनिटासाठी पेपर असणार आहे. सेक्शन 1 मध्ये मॅथमॅटिकल अबिलिटी आणि रिजनिंगचे क्वेश्चन असणार आहे. 30 क्वेश्चन असणार आहे. दोघा टॉपिकमध्ये 60 क्वेश्चन. अरे प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क दिले जाणार. 180 मार्कासाठी पेपर असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण सेक्शन 2 असणार आहे लगेच. त्याच्यामध्ये 45 क्वेश्चन असणार इंग्लिश लँग्वेजचे. जनरल असते 25 क्वेश्चन, 70 क्वेश्चन आहे. 3 प्रत्येकी प्रश्नासाठी 3 गुण असणार. 210 मार्काचा पेपर असणार आहे. सेक्शन 3 कॉम्प्युटर नॉलेज 20 क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असणार. 60 मार्क इथं भेटणार आहे. 15 मिनिटा टाइम दिले जाणार आहे. सेक्शन आपल्याला लगेच डाटा अनालिस डाटा एंट्रीसाठी आपल्याला स्किल टेस्ट केली जाणार. याच्यामध्ये 20 मिनिटा टाइम दिला जाणार आहे. पेपर 2 असणार आहे आपल्याला स्टॅटिक्स 100 क्वेश्चन.
प्रत्येक 200 गुणांसाठी एक्झामिनेशन आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुणासाठी 2 घंटा टाइम दिला जाणार आहे. अशा पद्धतीचं आपल्याला एक्झामिनेशन बघायला मिळते. त्या एक्झामिनेशन तुम्ही अशी पद्धतीची असते मित्रांनो. याच्यामध्ये क्वालिफाय केली जाते मित्रांनो. आपल्याला क्वालिफिकेशन तुम्हाला मी आता क्रायटेरिया सांगतो. याच्यामध्ये सिलेबस वगैरे दिलेलं आहे सगळ्यांसाठी. सिलेबस आपल्याला चेक करून घ्यायचा पेपर 2 पेपर 1चा. ओके, सिलेबस आपल्याला बघायचा असेल दिलेला आहे, बघू शकतो आपण. आता ऍडमिशन प्रोसेस दिलेली आहे. तर ऍडमिशन प्रोसेस आपल्याला सर्टिफिकेशन्स वगैरे आपल्याला भेटतात. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला इथं आधार कार्ड, वोटर आय डी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आयडी जो पण आपल्याकडे असेल त्या आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनमध्ये. ओरिजिनल आयडी, फोटोग्राफ आणि त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होत असतं. पेपर झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला इन्स्पेक्टरच्या ज्या पोस्टिंग असणार इन्स्पेक्टरच्या, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर यांचं आपलं फिजिकल होतं मित्रांनो. फिजिकल आणि मेडिकल केलं जातं. हे तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. याचे कसं फिजिकल मेडिकल काय असतं. ओके, कशा पद्धतीने घेतात. ओके, तर आता इम्पॉर्टंट काय असणार आपल्याला, टाय रिझन दिलेला आहे. त्यानंतर ऍक्शन ऑफ अगेन्स्ट दिलेला आहे. सीसीटीव्ही बद्दल सांगितलं गेलेलं आहे. टाईप ऑफ इथं दिलेलं आहे. डिपार्टमेंट वाईज सगळी माहिती दिलेली आहे. नेम ऑफ द प्रूफ दिलेला आहे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आपण खाली जाऊया. खाली जाऊया आपण आता, बघूया स्टेप बाय स्टेप. हे आपल्याला ऑल इंडियासाठी आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जे पण आपल्याला कॉल करण्यासाठी बेसिकली आपल्याला काही डाऊट्स वगैरे त्यासाठी. ओके, तर तुम्हाला घेऊन चालतो आता इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरची फिजिकलसाठी काय काय असतं लागू असतं तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये आता इथून चालू होते वाटतं. आता फिजिकल स्टँडर्ड असणार आहे इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टरसाठी. याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असला तर फिजिकल स्टँडर्ड असणार आहे. ज्यामध्ये सगळ्यात पहिली पोस्ट असणार आहे आपल्याला दिलेली पोस्टचे नाव वगैरे 157 हाईट पाहिजे. याच्यामध्ये कोणत्यासाठी सेंटर्स आणि एक्झिटसाठी आणि सब इन्स्पेक्टर फॉर सेंट्रल ब्युरोसाठी. ओके, त्याचे फिजिकल स्टँडर्ड असणार आहे. याच्यामध्ये 157.5 सेंटीमीटर हाईट पाहिजे. 81 आपल्याला चेस्ट पाहिजे. फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे आहे. ओके, 86. ओके, त्यानंतर आपलं फिजिकल असणार 1600 मीटर, 15 मिनिट टाईम असणार आहे. पोलीस भरती वेळ जास्त टाईम त्याच्यामध्ये भेटतं. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार 1600 मीटरला. आणि सायकलिंग असणार आहे 8 किलोमीटर आपल्याला 30 मिनिटा टाईम दिले जाणार आहे. फिमेल कॅन्डिडेट्सला इथं आपल्याला 152 सेंटीमीटर हाईट असणार आहे. 48 किलो वेट पाहिजे तिचं वाला. ओके, आणि 1 किलोमीटर आपल्याला रन असणार आहे. 20 मिनिटा टाईम दिला जाणार आहे. 1 किलोमीटरला 20 मिनिटं वॉकिंग केली जाणार आहे. ओके, सायकलिंग असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 किलोमीटर 25 मिनिटं टाईम दिला जाणार आहे मित्रांनो. ओके, चांगली परिस्थिती बघायला मिळते. सेकंड आपला जे सब इन्स्पेक्टर असणार आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनसाठी. याच्यासाठी हाईट असणार 165 सेंटीमीटर. मेल कॅन्डिडेट फिमेलसाठी असणार आहे. महिलांसाठी 150 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर आपल्याला इथे सूट फिरते यांच्यासाठी. छाती आपल्याला 76 सेंटीमीटर पाहिजे पुरुषांकरता. फुगवून 5 सेंटीमीटर फुगवून लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सब इन्स्पेक्टर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसाठी 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे पुरुषांकरता. महिलांसाठी 150 सेंटीमीटर आणि चीज आपल्याला 76 सेंटीमीटर पाहिजे. फुगवून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. त्यानंतर आपल्याला सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स अँड ऑफिसर आणि निकोटिक्स कंट्रोलिंग ब्युरोसाठी मिनेशिरा भूमिपेसाठी 165 सेंटीमीटर पुरुषांकरता हाईट पाहिजे आहे आणि महिलांकरिता 152 सेंटीमीटर. ओके, 5 सेंटीमीटर आपल्याला इथं फुगवून छाती पाहिजे. 76 सेंटीमीटर अशी पाहिजे आहे साधी. ओके, न फुगवता. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. त्याबद्दल आता फिजिकल आहे टेस्ट होतो, फिजिकल स्टँडर्ड होतं, मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट होते. ओके, आपली संपूर्ण टेस्ट असे आपले केले जातात मित्रांनो. ओके, याच्यामध्ये त्याचं आपला फायनल सिलेक्शन इथं असतं मित्रांनो. 1 मील रन. ओके, 10 मिनिटांचा टाइम द्यायला जातो एक एक स्टेपनुसार. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. इथं हाईट वगैरे दिलेलं आहे, सगळी माहिती वगैरे दिलेली आहे फिजिक्समध्ये. आपल्याला हे वाचून घ्यायचं आहे. PDF 113 पेजेसचा PDF असणार आहे. संपूर्ण माहिती कधी आपण आता वाचायला गेलो तर आपल्याला 2 तासाचा व्हिडिओ तयार होणार मित्रांनो. ओके, तर तुम्हाला मी जे पण इम्पॉर्टंट माहिती होती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला काही डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, भरता येत नसेल, तुम्ही मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुकला मेसेज करू शकता. मी तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून देईन मित्रांनो. ओके, आणि ज्यांना काही अजून डाऊट वगैरे असेल तर मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला.
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन येत असतो आपल्यासाठी. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.